अजित पवारांच्या विद्यमान आमदारांमुळे महायुतीत विधानसभा जागांचा पेच वाढत चाललाय। कागलमध्ये भाजपच्या समर्जित घाटगेंनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता हर्षवर्धन पाटीलही त्याच वाटेवर असल्याचं दिसतंय। पाहूया हा रिपोर्ट। मी माझ्या पदाचा सर्वप्रथम आजच्या राजीनामा देत आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भाजप नको। आपण आता कुठल्याही क्षणाची वाट न बघता हातामध्ये तुतारी घ्यावी आणि 100% आपण विजय होणार आहे। भाजप सोडून तुतारी हाती घ्या अशा घोषणा इंदापुरातल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी दिल्यात। महायुतीत अजित पवारांच्या प्रवेशामुळे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची जागा धोक्यात आली। दादा गटाचे दत्तात्रय भरणेंनी मोर्चे बांधणी सुरू केली। अशात भाजप भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलंय। मी माझ्या पदाचा सर्वप्रथम आजच्या राजीनामा देत आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भाजप नको की आपण आता कुठल्याही क्षणाची वाट न बघता हातामध्ये तुतारी घ्यावी आणि 100% आपण विजय होणार आहे। 100 हम तुम्हारे साथ हैं। वाजवा तुतारी, वाजवा तुतारी। कुठलाही पक्ष असू द्या, पक्ष हा जनतेवर चालतो आणि मला आपला सगळ्यांचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर मला असं वाटतं या तालुक्यामध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या भावना 1-2-4 दिवसामध्ये आपण ऐकून घेऊ। तर आपल्याशी बोललो तसं बऱ्याच लोकांशी पण आपण चर्चा करतोय। जो भाजप सोडून जात असेल त्यानं जावं, आम्ही कुणालाही थांबवणार नाही या बावनकुळेंच्या विधानानं हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीत भर पडली। त्यामुळे असा अपमान सहन करणार नसल्याचं म्हणत पुढचा निर्णय त्यांनी भाजपच्या कोर्टात टाकलाय। नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाही आहे विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। आमचे प्रांत अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता ते ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत, कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही, पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला, मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकडे तोंड आहे। हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही। स्वाभिमानानं आपल्याला हर्षवर्धन पाटील दुसरा निर्णय घेणार आपलं ठरलंय की लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचारास होकार दिला होता। त्या मोबदल्यात विधानसभेला फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं बैठकीत ठरलं होतं। सध्या फडणवीस यावर मौन असल्यानं हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास अजित पवार महायुतीत असल्यामुळे कागलमध्ये भाजपच्या समर्जित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। त्याची पुनरावृत्ती आता इंदापुरात होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र भाजपच्या सुपारीवर अजित पवारांच्या नेतृत्वात मनसेसह इतर पक्षांची तिसरी आघाडी तयार होणार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याच्यावर दादा जी यात्रा काढलेली आहे तिथंच कुठेतरी आता वाटायला लागलं। त्याच यात्रेमध्ये दादांनी ही भूमिका तिथे घेतली। त्यामुळे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की थर्ड फ्रंट जो तिथं निर्माण केला जाईल त्याच्यामध्ये कदाचित मनसे सुद्धा येऊ शकते, त्याच्यामध्ये अजून काही इतर पक्ष आहेत ते तिथे येतील आणि मग एकत्रित ते थर्ड फ्रंट करतील आणि त्यांचं काम फक्त एकच असेल, सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मतं खायची। रोहित पवार महान नेते आहेत, त्यांचा प्रचंड शेकडो वर्षाचा दांडगा अनुभव आहे। त्याच्यामुळे त्या अनुभवावर माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलू शकेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.